गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलो. क्वालिटी अश्युरन्स मीन्स व्हॉट इज क्वालिटी कंट्रोल, डिफरन्स बिटवीन क्वालिटी अश्युरन्स अँड क्वालिटी कंट्रोल. नेक्स्ट, व्हेरिफिकेशन मीन्स व्हॉट, व्हॅलिडेशन मीन्स व्हॉट अँड द डिफरन्स बिटवीन देम. अँड द लास्ट पॉईंट व्ही मॉडेल. ऑल पॉईंट्स आर कवर्ड इन प्रिव्हियस लेक्चर. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत मेथड्स ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग. त्याच्या दोन मेथड्स आहेत, स्टॅटिक टेस्टिंग अँड डायनॅमिक टेस्टिंग. ओके, अँड द नेक्स्ट इज बॉक्स अप्रोच. फर्स्ट वन इज व्हाईट बॉक्स टेस्टिंग अँड द सेकंड वन इज ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. आजच्या लेक्चरमध्ये आपण व्हाईट बॉक्स मीन्स व्हॉट, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहे इथपर्यंत शिकणार आहोत. नेक्स्ट, मेथड्स ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंगमधले फर्स्ट मेथड असणार आहे स्टॅटिक टेस्टिंग. ओके, स्टॅटिक टेस्टिंग मीन्स व्हॉट, त्याच्यामध्ये काय काय होतं. इन विच द कोड इज नॉट एक्झिक्युटेड, इट कॅन बी डन मॅन्युअली ऑर अ सेट ऑफ टूल्स. ओके, म्हणजेच काय, ह्या टेस्टिंगमध्ये आपला जो काही कोड असणार आहे तो एक्झिक्युशन होणार नाही त्याचं. ओके, तो एक्झिक्यूट होत नाही. तर ही जी काही टेस्टिंगची प्रोसेस असणार आहे स्टॅटिक टेस्टिंगची, ही मॅन्युअली केली जाते किंवा सेट ऑफ टूल्सचा यूज करून ही टेस्टिंग कंप्लीट केली जाते. ओके, दिस टाईप ऑफ टेस्टिंग चेक्स द कोड, रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स अँड डिझाईन डॉक्युमेंट्स अँड पुट रिव्ह्यूज कमेंट्स ऑन वर्क डॉक्युमेंट. म्हणजेच काय, ह्या टाईपची जी टेस्टिंग असणार आहे ते काय करतं, जो काही आपला कोड असणार आहे तो चेक करतं, प्लस जे रिक्वायरमेंट डॉक्युमेंट आहेत आणि डिझाईन डॉक्युमेंट यांच्याबद्दलचा जो काही रिव्ह्यू असणार आहे तो ॲज अ कमेंट वर्क डॉक्युमेंटवरती पुट केला जातो. ओके, विथ स्टॅटिक टेस्टिंग वी ट्राय टू फाइंड आउट एरर्स, कोड फ्लॉज अँड पोटेन्शियली मॅलिशियस कोड इन सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन. इट स्टार्ट्स अर्लियर इन डेव्हलपमेंट लाईफ सायकल. ओके, ही कधी स्टार्ट होते, अर्लियर इन डेव्हलपमेंट लाईफ सायकल. सो इट इज कॉल्ड ॲज व्हेरिफिकेशन टेस्टिंग. कारण व्हेरिफिकेशनमध्ये पण असंच होतं, कंप्लीट प्रोडक्ट झाल्यावर नाही टेस्टिंग होत. काय होतं, प्रोडक्ट डेव्हलप होत असताना त्याचं टेस्टिंग केलं जातं. सो ह्याला व्हेरिफिकेशन टेस्टिंगसुद्धा म्हणतात. नेक्स्ट, मॅलिशियस कोड म्हणजेच काय, हे जे काही टेस्टिंग असणार आहे हे त्याचे मेन एम काय, त्या कोडमध्ये जो काही एरर, जो काही डिफेक्ट प्रेझेंट असणार आहे तो फाइंड आउट करणं. ओके, अँड पोटेन्शियली मॅलिशियस कोड मीन्स व्हॉट, असा कोड ज्याच्यामध्ये मॅक्झिमम पॉसिबिलिटी असते की त्याच्यामध्ये डिफेक्ट प्रेझेंट असेल, त्याला म्हटलं जातं मॅलिशियस कोड. ओके, सो इथं काय म्हटलं आहे, हे टेस्टिंग कशासाठी केलं जातं, टू फाइंड आउट एरर्स. शक्यतो असा कोड ज्याच्यामध्ये डिफेक्ट किंवा एरर्स, बग्स, मिस्टेक्स ज्या काही आहेत ते मॅक्झिमम फाइंड आउट होतील, असा कोड म्हणजे मॅलिशियस कोड. हे फाइंड आउट करण्यासाठी काय केलं जातं, स्टॅटिक टेस्टिंग केलं जातं. नेक्स्ट, स्टॅटिक टेस्ट टेक्निक इन्क्लूड्स. हे जे काही स्टॅटिक टेस्ट असणार आहे त्याच्यामध्ये कोणकोणते टेक्निक्स इन्क्लूड केलेले आहेत. दी फर्स्ट वन इज इन्स्पेक्शन, नेक्स्ट वॉक थ्रू, नेक्स्ट टेक्निकल रिव्ह्यू अँड दी लास्ट वन इज इन्फॉर्मल रिव्ह्यू. ओके, आता इन्स्पेक्शन म्हणजेच काय, त्याचा मेन गोल काय असणार, तर जो काही आपला कोड असणार आहे, हे टेस्ट ज्याची आपण टेस्ट करणार, तो जो काही कोड असणार आहे त्याच्यामध्ये डिफेक्ट, एरर जे काही प्रेझेंट असेल ते फाइंड आउट करणे. ओके, शोधून काढणे, हा काय झाला त्याचा मेन गोल. ओके, नेक्स्ट आहे वॉक थ्रू. याच्यामध्ये काय येणार, मीटिंग इज लीड बाय ऑथर टू एक्सप्लेन दी प्रोडक्ट. त्याचा मेन गोल काय असणार वॉक थ्रूचा, जो काही आपण प्रोडक्ट बनवत आहे, जो काही कोड तयार करत आहे, कशासाठी कोड बनवत आहे, एक पर्टिक्युलर प्रोडक्टसाठी. ओके, सो त्या प्रोडक्टची डिटेल्डमध्ये एक्सप्लेनेशन की तो एक्झॅक्ट काय प्रोडक्ट आहे, त्याचं वर्क काय असणार आहे, ह्याचं सगळं एक्सप्लेनेशन त्या ऑथरकडून केलं जातं. याच्यासाठी जी मीटिंग ऑर्गनाईज केली जाते दॅट इज नथिंग बट वॉक थ्रू. नेक्स्ट पॉईंट इज टेक्निकल रिव्ह्यू. अ टेक्निकल राउंड ऑफ रिव्ह्यू इज कंडक्टेड टू चेक इफ द कोड इज मेड अकॉर्डिंग टू टेक्निकल स्पेसिफिकेशन. म्हणजेच काय, हा टेक्निकल रिव्ह्यू कशासाठी घेतला जातो, हा का कंडक्ट केला जातो, कारण जो काही आपण कोड बनवलेला आहे तो
जे काही टेक्निकल स्पेसिफिकेशन्स आहेत म्हणजे ज्यानुसार तो चालला पाहिजे त्याच ट्रॅकवर आहे का, तो राईट ट्रॅकवर आहे का, आपण जो काही कोड बनवतो आहे तो कोड जे काही टेक्निकल स्पेसिफिकेशन्स आहेत आपल्याकडे त्याच्यानुसारच चालला आहे का हे चेक करणे, ह्याचा रिव्ह्यू घेणे, दॅट इज नथिंग बट टेक्निकल रिव्ह्यू. ओके. नेक्स्ट वन इज इनफॉर्मल रिव्ह्यू. इनफॉर्मल रिव्ह्यू म्हणजेच काय, द डॉक्युमेंट इज रिव्ह्यूड इनफॉर्मली अँड इनफॉर्मल कमेंट्स आर प्रोव्हाइडेड. म्हणजेच काय होणार याच्यामध्ये, इनफॉर्मल रिव्ह्यूमध्ये जे काही डॉक्युमेंट्स असणार आहेत, नंबर ऑफ डॉक्युमेंट, डिझाईन डॉक्युमेंट येऊ शकते, कोड डॉक्युमेंट येऊ शकते का, ओके, वर्क डॉक्युमेंट, हे जे काही डॉक्युमेंट्स असणार आहेत ते काय केले जातात, रिव्ह्यू इनफॉर्मली रिव्ह्यू केले जातात. ओके. आणि त्या काही इनफॉर्मल कमेंट्स आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जातात. दॅट इज नथिंग बट इनफॉर्मल रिव्ह्यू. नेक्स्ट वन इज ॲडव्हान्टेजेस ऑफ स्टॅटिक टेस्टिंग. हे जे काही स्टॅटिक टेस्टिंग आहे त्याचे कोणकोणते ॲडव्हान्टेजेस आहेत. द फर्स्ट वन इज इट हेल्प्स इन आयडेंटिफाईंग दी फ्लॉज इन कोड. ते कशामध्ये मदत करतं आपल्याला, तर यामध्ये जो काही कोड असणार आहे त्याचा जो काही फ्लो असणार आहे तो राईट ट्रॅकवर आहे का, की त्याचं डिरेक्शन चेंज झालेली आहे. बनवायचं आहे आपल्याला एक आणि बनवतो आहे आपण दुसराच कोड, असं तर होत नाही आहे ना. म्हणजेच आपला कोड जो आहे त्याचा जो काही फ्लो आहे तो राईट ट्रॅकवर आहे का हे आयडेंटिफाय करण्यासाठी स्टॅटिक टेस्टिंग आपल्याला हेल्प करते. नेक्स्ट वन इज फास्ट अँड इझी वे टू फाइंड अँड फिक्स दी एरर. हे जे टेक्निक आहे, हे जे टेस्टिंग आहे ते इझी आणि फास्ट आहे. कशासाठी, तर त्याच्यामध्ये जे काही प्रेझेंट असणारे एरर्स असतील ते फाइंड आउट करण्यासाठी आणि फिक्स करण्यासाठी स्टॅटिक टेस्टिंगचं काय यूज केला जातो. विथ ॲटोमेटेड टूल्स इट बिकम्स क्वाईट फास्ट टू स्कॅन अँड रिव्ह्यू दी सॉफ्टवेअर. स्टॅटिक टेस्टिंगमुळं काय होतं, फास्ट स्कॅन आणि रिव्ह्यू सॉफ्टवेअर करण्यासाठी मदत होते. द यूज ऑफ ॲटोमेटेड टूल्स प्रोव्हाइड मिटिगेशन रिकमेंडेशन्स. विथ स्टॅटिक टेस्टिंग इट इज पॉसिबल टू फाइंड एरर्स ॲट ॲन अर्ली स्टेज ऑफ डेव्हलपमेंट लाईफ सायकल. ओके, हे मगाशीच आपण बघितले. सो त्याला काय म्हटलं जातं, व्हेरिफिकेशन. दिस इन टर्न इट रिड्यूस कॉस्ट ऑफ फिक्सिंग. पर्टिक्युलर स्टेपला जर आपण प्रत्येक वेळी व्हेरीफाय करत गेलो तर तिथं जो काही एरर असणार आहे तो फाइंड आउट झाला तर आपण तो लगेच करेक्ट करून घेतला जातो. सो त्यामुळं काय होतं, कॉस्ट ऑफ फिक्सिंग, तो काही एरर करेक्शन करण्यासाठीची जी काही कॉस्ट असणार आहे ती रिड्यूस होणार. जर कंप्लीट प्रोडक्ट फॉर्म झाला त्याच्यानंतर एखादा एरर फाइंड आउट होणे आणि पुन्हा तो एरर करेक्ट करणे यासाठीचा जो खर्च आहे तो ऑफकोर्स जास्त असणार ॲज कम्पेअर्ड टू जर प्रत्येक स्टेपचं आपण प्रत्येक मॉड्यूलचं प्रत्येक स्टेजचं पर्टिक्युलर त्यावेळी व्हेरिफिकेशन केलं, व्हेरीफाय केलं की तिथं कोणता एरर आहे का आणि जर असेल तर तो फिक्स करणं, तो करेक्ट करणं, ह्यासाठीचा जो लागणारा खर्च असणार आहे तो काय असणार आहे, ऑब्व्हियसली कमी असणार आहे. ओके, हा एक काय झाला ॲडव्हान्टेज. नेक्स्ट वन इज डिसॲडव्हान्टेजेस ऑफ स्टॅटिक टेस्टिंग. स्टॅटिक टेस्टिंगचे डिसॲडव्हान्टेज, त्यामधला फर्स्ट असणार आहे डिमांड ग्रेट अमाऊंट ऑफ टाईम व्हेन डन मॅन्युअली. मी काय सांगितलं, स्टॅटिक टेस्टिंग हे कधी कधी मॅन्युअली केलं जातं तर कधी टूल्सचा यूज करून केलं जातं. ओके, ज्यावेळी मॅन्युअली टेस्टिंग होतं त्यावेळी काय होतं, त्याच्यासाठी जो लागणारा टाईम आहे तो काय असणार आहे, मॅक्झिमम टाईम रिक्वायरमेंट असते. नेक्स्ट वन इज ॲटोमेटेड टूल्स वर्क्स विथ फ्यू प्रोग्रॅमिंग लँग्वेज. त्याचे जे काही ॲटोमेटेड टूल्स आहेत ते काय ऑल प्रोग्रॅमिंग लँग्वेजसोबत वर्कआउट होत नाही, ठराविकच प्रोग्रॅमिंग लँग्वेजेससोबत वर्कआउट होतात. हा त्याचा ड्रॉबॅक. ॲटोमेटेड टूल्स मे प्रोव्हाइड फॉल्स पॉझिटिव्ह अँड फॉल्स निगेटिव्ह. ॲटोमेटेड टूल्स ओनली स्कॅन दी कोड. ते काय करतं, फक्त कोडच स्कॅन करतं. ॲटोमेटेड टूल्स कॅन पिन पॉईंट वीक पॉईंट्स दॅट मे क्रिएट ट्रबल इन रन टाईम. ते काय करत नाही, रन टाईम एक्झिक्युशन होत असतं त्यावेळी जो काही वीक पॉईंट असणार आहे त्याचा जिथं काही प्रॉब्लेम असणार आहे तो फाइंड आउट करत नाही. ओके, हे त्याचे काय झाले ड्रॉबॅक्स. नेक्स्ट वन इज डायनॅमिक टेस्टिंग. आत्तापर्यंत आपण बघितलं स्टॅटिक टेस्टिंग मीन्स व्हॉट,
ओके, त्याचे कोणकोणते टेक्निक्स आहेत, नेक्स्ट त्याचे ॲडव्हान्टेजेस बघून घेतले अँड डिसॲडव्हान्टेज ऑफ स्टॅटिक टेस्टिंग. नेक्स्ट वन इज डायनॅमिक टेस्टिंग. इट इज डन व्हेन द कोड इज इन ऑपरेशन मोड. इट इज परफॉर्म्ड इन रन टाईम एन्व्हायरमेंट. हे कधी परफॉर्म केलं जातं, ड्युरिंग एक्झिक्युशन. रन टाईम म्हणजे ॲट द लास्ट स्टेज. ओके, हे काय केलं जातं, त्याचं एक्झिक्युशन केलं जातं. व्हेन द कोड बिईंग एक्झिक्युटेड is input with a value, the result or the output of the code is checked and compared with the expected output. ओके, मी काय म्हटलं, ह्याचं जे काही टेस्टिंग असते ते ॲट दी लास्ट जेव्हा प्रोडक्ट फॉर्म होतं किंवा जेव्हा कोड सगळा कंप्लीट होतो त्याच्यानंतर त्याचं एक्झिक्युशन होतं. ओके, तेव्हा आपण त्याला ठराविक इनपुट दिले. आता चेक केलं पाहिजे ना, टेस्ट केलं पाहिजे. डायनॅमिक टेस्टिंग म्हणजे टेस्ट केलं पाहिजे आपण जो बनवलेला कोड आहे, जो काही बनवलेला प्रोडक्ट आहे तो करेक्ट आहे की नाही. त्याच्यासाठी काय केलं जातं, त्याला ठराविक इनपुट दिले जाते. इनपुट दिल्यानंतर ॲटोमॅटिकली त्याच्याकडून आपल्याला आउटपुट भेटणार काहीतरी. ते आउटपुट आणि आपले ते आलेलं आउटपुट म्हणजेच कोणतं, ॲक्च्युअल आउटपुट आलं, बरोबर. त्या जो काही आपण प्रोडक्ट बनवलेला आहे त्या प्रोडक्ट थ्रू ते काय आलं आपल्याला आउटपुट, ते आहे ॲक्च्युअल रिझल्ट. आणि आपण दिलेल्या इनपुटवरून आपल्याला एक्सपेक्टेड रिझल्ट, हे दोघांचं काय केलं पाहिजे, कंपॅरिझन केलं पाहिजे. ओके, हे दोन जेव्हा कंपेअर केलं आणि राईट आलं म्हणजे दोघांचा ॲन्सर सेम असेल, ॲक्च्युअल रिझल्ट अँड एक्सपेक्टेड रिझल्ट सेम आला, तर आपला जो सॉफ्टवेअर असणार आहे ते काय असणार आहे, परफेक्ट असणार आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॅलिडेशन टेस्टिंग. ओके, का, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, होल प्रोडक्ट डेव्हलप झाल्यानंतर याचं काय केलं जातं, टेस्टिंग केलं जातं. सो ॲट द रन टाईम हा काय केला जातो, परफॉर्म केला जातो, एक्झिक्यूट होतो. सो ह्याला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज व्हॅलिडेशन टेस्टिंग. इट इज ऑफ टू टाईप्स. ह्याचे दोन टाईप्स आहेत. दी फर्स्ट वन इज फंक्शनल टेस्टिंग अँड दी नेक्स्ट वन इज नॉन फंक्शनल टेस्टिंग. लक्षात येते का, स्टॅटिक टेस्टिंग हे जस्ट लाईक व्हेरिफिकेशन टेस्टिंग अँड दी डायनॅमिक टेस्टिंग इज जस्ट लाईक व्हॅलिडेशन टेस्टिंग. Types of dynamic testing techniques are, स्टॅटिक टेस्टिंगमध्ये टेक्निक्स आपण बघितले, सेम डायनॅमिक टेस्टिंगचे टेक्निक्स. याच्यामध्ये कोणकोणते टेस्टिंग आहेत, युनिट टेस्टिंग, इंटिग्रेशन टेस्टिंग, सिस्टीम टेस्टिंग अँड ॲक्सेप्टन्स टेस्टिंग. ओके, याच्याबद्दल मला वाटतं आपण थोडंफार प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. युनिट टेस्टिंग म्हणजे काय, ॲक्च्युली काय असतं ते टेस्टिंग, टेस्टिंग ऑफ इंडिव्हिज्युअल मॉड्यूल्स बाय डेव्हलपर्स, दॅट इज नथिंग बट युनिट टेस्टिंग. दिस सोर्स कोड इज टेस्टेड इन इट. याच्यामध्ये काय केला जातं, जो काही सोर्स कोड आहे तो टेस्ट केला जातो. एखादा सॉफ्टवेअर बनवत असताना त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉड्यूल्स असतात, राईट. त्यामधला प्रत्येक इंडिव्हिज्युअल मॉड्यूलचं टेस्टिंग करणं, प्रत्येक सिंगल मॉड्यूलचं टेस्टिंग करणं, दॅट इज नथिंग बट युनिट टेस्टिंग. ओके, इंटिग्रेशन टेस्टिंग, टेस्टिंग द इंटरफेस बिटवीन डिफरंट मॉड्यूल्स देन दे आर जॉईन्ड. म्हणजेच काय, मी काय सांगितलं, एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये नंबर ऑफ मॉड्यूल्स असतात, सिंगल मॉड्यूल्सचं टेस्टिंग केलं म्हणजे युनिट टेस्टिंग. असं नंबर ऑफ मॉड्यूल्स असणार आहेत, त्यांचे नंबर ऑफ टेस्टिंग केले, सो प्रत्येक मॉड्यूलचं युनिट टेस्टिंग झालं. ओके, आता दोन मॉड्यूल्स असणार आहेत, त्या दोन मॉड्यूल्सना एकमेकांची लिंक दिली, एका मॉड्यूलची दुसऱ्या मॉड्यूलला लिंक दिली, त्याच्यानंतर आपल्याला जो मिळणारा आउटपुट आहे तो करेक्ट आहे की नाही, म्हणजे ह्या पेजवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या नेक्स्ट पेजवर जायचं आहे, करेक्ट आपण त्याच पेजवर रीच झालो आहोत का, की दुसरेच कोणत्या पेजवर गेलो आहोत, की ॲज इट इज त्याच पेजवर आहोत, हे चेक करणं, हे टेस्ट करणं, दॅट इज नथिंग बट इंटिग्रेशन टेस्टिंग. म्हणजे इंडिव्हिज्युअली तुम्ही मॉड्यूल्स चेक केला, राईट, पण त्या दोघांचं एकमेकांसोबत लिंक दिली किंवा टुगेदर ते एकत्र गॅदर केले, ह्या एखाद्या मॉड्यूलला दुसऱ्या मॉड्यूलची लिंक दिली असता ते करेक्ट वर्कआउट होतं की नाही हे टेस्ट करणं. ओके, एखाद्या मॉड्यूलला सपोज फर्स्ट लॉग इनचं पेज आहे, लॉग इनला क्लिक केल्यानंतर तुमचं जनरल व्ह्यू काय असणार, आता आपण होम पेजला गेलं पाहिजे. सो ही जी करेक्ट लिंक, ही जी आपण दिलेली लिंक आहे ती करेक्ट वर्कआउट होते की नाही हे टेस्ट करणे. म्हणजे दोन मॉड्यूल आहेत, त्या दोघांच्यामध्ये जे असणारे इंटिग्रेशन आहे, इंटिग्रेटेड आहेत की नाहीत हे चेक कशामध्ये केलं जातं, इंटिग्रेशन टेस्टिंगमध्ये.
द नेक्स्ट वन इज सिस्टीम टेस्टिंग. टेस्टिंग परफॉर्म्ड ऑन द सिस्टीम ॲज अ होल. हे जे टेस्टिंग आहे ते काय केलं जातं, होल प्रोडक्ट्ससाठी, आपला जो काही प्रोडक्ट असणार त्या होल प्रोडक्टसाठी, होल सिस्टीमसाठी टेस्ट केलं जातं. ओके, आपण जो बनवलेला सॉफ्टवेअर आहे तो कंप्लीट सॉफ्टवेअरचं टेस्टिंग याच्यामध्ये केलं जातं. नेक्स्ट आहे ॲक्सेप्टन्स टेस्टिंग. नेक्स्ट वन इज ॲक्सेप्टन्स टेस्टिंग. म्हणजेच काय, टेस्टिंग डन फ्रॉम युजर पॉईंट ऑफ व्ह्यू ॲट युजर सेल. आपण जो काही सॉफ्टवेअर बनवलेला आहे, जे काही प्रोडक्ट बनवलेलं आहे ते आपण फायनली काय करतो, कस्टमरसाठी बनवलं आहे ना. सो आपला एखादा सॉफ्टवेअर कंप्लीट झाल्यानंतर तो आपण काय करतो, त्या कस्टमरला, जो काही रिस्पेक्टिव्ह कस्टमर असणार आहे त्याला प्रोव्हाइड करतो. ओके, सो तो युजर चेक करतो. हे टेस्टिंग कोणाकडून होतो, त्या युजरकडून, त्या कस्टमरकडून होतो. कसं टेस्ट होतं, तर त्याने एखादं सॉफ्टवेअर पर्टिक्युलर रिक्वायरमेंट सांगून आपल्याला बनवायला सांगितलेलं असतं. मला हा सॉफ्टवेअर असं पाहिजे, मला हे ॲप्लिकेशन असं पाहिजे, त्याचं वर्क असं झालं पाहिजे. त्या पद्धतीत आपण सांगितलेले एक्सपेक्टेशन्स आणि त्यांनी जो आपल्याला प्रोडक्ट दिलेला आहे तो हे करेक्ट आहेत का, ते मॅच होत आहेत का, हे चेकआउट कोण करतो, तो कस्टमर, जो कोण असणार आहे तो कस्टमर चेकआउट करतो. ओके, सो म्हणूनच म्हटलं आहे हे टेस्टिंग कोणाला होणार, कोणाकडून होणार, युजरकडून, ॲट दी युजर सेंड. दॅट इज नथिंग बट ॲक्सेप्टन्स टेस्टिंग. दी नेक्स्ट वन इज ॲडव्हान्टेजेस ऑफ डायनॅमिक टेस्टिंग. डायनॅमिक टेस्टिंगचे कोणकोणते ॲडव्हान्टेजेस आहेत. फर्स्ट वन इज डायनॅमिक कोडिंग हेल्प्स इन आयडेंटिफाईंग वीक एरियाज इन अ रन टाईम एन्व्हायरमेंट. याच्यामध्ये काय सांगितलं आहे, जेव्हा एखादा प्रोडक्ट एक्झिक्यूट होत असतो, ओके, रन टाईम ड्युरिंग रन टाईम एन्व्हायरमेंट, म्हणजे एखाद्या प्रोडक्टचं एक्झिक्युशन होत असताना तो फाइंड आउट करतो. ओके, त्याचा जो काही वीक एरिया आहे, म्हणजे तिथं कुठे काही प्रॉब्लेम आहे का, कोणता एरर आहे का, ते फाइंड आउट करण्यासाठी ह्या टेस्टिंगचा उपयोग होतो. डायनॅमिक टेस्टिंग सपोर्ट्स ॲनालिसिस ऑफ ॲप्लिकेशन इवन इफ द टेस्टर डज नॉट हॅव दी ॲक्च्युअल कोड. ओके, जो कोणी टेस्टर आहे त्याच्याकडे जरी ॲक्च्युअल कोड ओके नसेल, अवेलेबल नसेल, तरीसुद्धा तो काय करू शकतो, ॲनालाइज करू शकतो. जे काही ॲप्लिकेशन आहे त्याचं ॲनालिसिस करू शकतो. इट अलाउज व्हॅलिडेशन, स्टॅटिक कोड ॲनालायसिस, फाइंडिंग. इट कॅन बी अप्लाइड with any applications. It identifies weak area that are hard to be found with static code analysis. These are the advantages of dynamic testing. The next point is difference between static testing and dynamic testing. Static testing म्हणजे काय, डायनॅमिक टेस्टिंग म्हणजे काय बघितलं. आता या दोघांच्या मधला नेमका डिफरन्स काय आहे ते आपण बघणार आहोत. त्यातलं फर्स्ट पॅरामीटर आहे एक्झिक्युशन. स्टॅटिक टेस्टिंगमध्ये काय होतं, इट इज व्हाईट बॉक्स टेस्टिंग विच इज डन ॲट अर्ली स्टेज. इफ डेव्हलपमेंट लाईफ सायकल इट इज मोस्ट कॉस्ट इफेक्टिव्ह दॅन डायनॅमिक टेस्टिंग. म्हणजेच त्यांनी काय सांगितलं आहे, हे जे काही टेस्टिंग असणार आहे ते काय असणार आहे, व्हाईट बॉक्स टेस्टिंग असणार आहे. ओके, प्लस ते प्रत्येक स्टेजला होतं ना, मग अशी आपण म्हटलं व्हेरिफिकेशनमध्ये होतं, तसं स्टॅटिक टेस्टिंगमध्ये काय होतं, ॲट ईच स्टेज डेव्हलपमेंट होत असताना ड्युरिंग डिप्लॉयमेंट लाईफ सायकल ते काय केलं जाणार, ॲट ईच स्टेज, ॲट अर्ली स्टेज काय होणार, टेस्टिंग डन. नेक्स्ट, ह्याची जी काही कॉस्ट असणार आहे ती काय ॲज कम्पेअर टू डायनॅमिक टेस्टिंग काय असणार आहे, मोर कॉस्ट इफेक्टिव्ह. म्हणजेच त्याची जी कॉस्ट असणार आहे ती कमी असणार आहे ॲज कम्पेअर टू डायनॅमिक टेस्टिंग. कारण का, ह्याच्यामध्ये प्रत्येक स्टेजला टेस्टिंग केलं जातं, राईट. सो प्रत्येक स्टेजमध्ये जर एखादा एरर फाइंड आउट झाला तर तो तिथल्या तिथे करेक्ट करणे. सो त्यामुळे काय होईल, जो काही खर्च येणार आहे तो कमीच असणार आहे ॲज कम्पेअर टू डायनॅमिक. डायनॅमिकमध्ये काय होतं, होल प्रोडक्ट कंप्लीट झाल्यानंतर लास्टला चेकआउट केलं जातं आणि तिथं जर एखादा एरर सापडला तर तो तिथे फिक्स केला जातो, तो करेक्ट केला जातो. सो त्याच्यासाठी जी कॉस्ट लागणार आहे ती ॲज कम्पेअर टू स्टॅटिक टेस्टिंग मॅक्झिमम असणार. सो एक्झिक्युशन ऑफ डायनॅमिक्स टेस्टिंग इज डन ॲट दी लॅटर स्टेज ऑफ डेव्हलपमेंट लाईफ सायकल. जी काही डेव्हलपमेंट लाईफ सायकल आहे त्याच्यानंतर त्याचं काय होतं, टेस्टिंग केलं जातं. नेक्स्ट, स्टेटमेंट कव्हरेज.
स्टॅटिक टेस्टिंगमध्ये काय होतं, इट हॅज मोर स्टेटमेंट कव्हरेज दॅन डायनॅमिक टेस्टिंग इन शॉर्टर टाईम. कमी वेळेत काय होतं, ह्याचं मॅक्झिमम स्टेटमेंट कव्हरेज होतं. आणि डायनॅमिकमध्ये काय होतं, इट हॅज लेस स्टेटमेंट कव्हरेज. ह्याचं काय होतं, लेस स्टेटमेंट कव्हरेज होतं. का? बिकॉज इट कवर्स लिमिटेड एरिया ऑफ कोड. कारण ते काय करतं, लिमिटेड एरिया ऑफ कोड कवर अप करतं. व्हेन टू डू, कधी हे कळलं पाहिजे स्टॅटिक टेस्टिंग, इट इज डन बिफोर कोड डिप्लॉयमेंट. जो काही कोड असणार आहे त्या कोड डिप्लॉयमेंटच्या आधी स्टॅटिक टेस्टिंग केलं जातं. नेक्स्ट डायनॅमिक टेस्टिंग, हे कधी होणं गरजेचं आहे, इट इज डन आफ्टर कोड डिप्लॉयमेंट. ओके, जो काही कोड असणार आहे त्याच्या बिफोर डिप्लॉयमेंट कोण असणार, स्टॅटिक टेस्टिंग. आणि आफ्टर डिप्लॉयमेंट कोण असणार आहे, तर डायनॅमिक टेस्टिंग. लक्षात येते. नेक्स्ट आहे परफॉर्मिंग स्टेज. परफॉर्मिंग स्टेज मीन्स वॉट, इट इज परफॉर्म्ड इन व्हेरिफिकेशन स्टेज. हे कधी परफॉर्म केलं जातं स्टॅटिक टेस्टिंग, ॲट दी व्हेरिफिकेशन स्टेज. जेव्हा व्हेरिफिकेशन होत असतं त्यावेळी स्टॅटिक टेस्टिंग होतं. नेक्स्ट डायनॅमिक टेस्टिंग कधी होतं, इट इज डन इन व्हॅलिडेशन स्टेज. जेव्हा व्हॅलिडेशन होतं एखाद्या प्रोडक्टचं त्यावेळी काय केलं जातं, हे डायनॅमिक टेस्टिंग परफॉर्म केलं जातं. नेक्स्ट स्टॅटिक टेस्टिंग काय देतं, इट गिव्ज असेसमेंट ऑफ कोड अँड डॉक्युमेंटेशन. तर डायनॅमिक टेस्टिंग काय करतं, इट गिव्ज बॉटलनेक ऑफ दी सॉफ्टवेअर सिस्टीम. ओके, आता कोणकोणत्या प्रोसेस बघूया. हां, स्टॅटिक टेस्टिंगमध्ये इन स्टॅटिक टेस्टिंग टेक्निक अ चेकलिस्ट इज प्रिपेअर्ड फॉर टेस्टिंग प्रोसेस. जी काही टेस्टिंगची प्रोसेस असणार आहे त्याच्यासाठी चेकलिस्ट बनवावी लागते. तर डायनॅमिक टेस्टिंगमध्ये काय होतं, द टेस्ट केसेस आर एक्झिक्युटेड. डायनॅमिक टेस्टिंगमध्ये काय होतं, टेस्ट केसेस एक्झिक्यूट होतात. ज्या काही टेस्ट नंबर ऑफ टेस्ट केसेस असतात त्या टेस्ट केसेस एक्झिक्युटेड होतात. तर स्टॅटिक टेक्निकमध्ये किंवा स्टॅटिक टेस्टिंगमध्ये काय होतं, चेकलिस्ट तयार केली जाते. एक्झिक्युशन ऑफ कोड. ओके, आता स्टॅटिक टेस्टिंगमध्ये एक्झिक्युशन ऑफ कोड काय येणार, दिस टाईप ऑफ टेस्टिंग इज डन विदाउट एक्झिक्युशन ऑफ कोड. स्टॅटिकमध्ये काय होत नाही, जो काही कोड असणार आहे त्याचं एक्झिक्युशन होत नाही. ओके, तर डायनॅमिकमध्ये काय होत असणार आहे, टेस्टिंग इज डन विथ द एक्झिक्युशन कोड. हे जे काही टेस्टिंग आहे ते घडणार आहे कधी, विथ द एक्झिक्युशन कोड. ओके, डिफरन्स लक्षात येतोय स्टॅटिक टेस्टिंग अँड डायनॅमिक टेस्टिंग. नेक्स्ट बॉक्स अप्रोच. बॉक्स अप्रोच, it is used to describe the point of view that the test engineer takes when designed test cases. Okay, आता ते कोणकोणते बॉक्स अप्रोचेस आहेत. द फर्स्ट वन इज व्हाईट बॉक्स टेस्टिंग अँड द नेक्स्ट वन इज ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. ओके, यामध्ये आज आपण बघणार आहोत व्हाईट बॉक्स टेस्टिंग अँड त्याचे ॲडव्हान्टेजेस. ओके, नेक्स्ट जे पॉईंट्स असणार आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला कवर करूया. व्हाईट बॉक्स टेस्टिंग मीन्स वॉट, इट इज द टेस्टिंग प्रोसेस इन विच वी व्हेरीफाय इंटरनल कोडिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ सॉफ्टवेअर प्रोडक्ट अंडर द टेस्ट. आता व्हाईट बॉक्सवरूनच लक्षात येते तुम्हाला, जस्ट लाईक मिररचा एखादा बॉक्स आहे लक्षात घ्या, किंवा ग्लासचा एखादा बॉक्स आहे असं कन्सिडर करूया आपण. ओके, सो काय होणार, ते ग्लास आपल्याला ट्रान्सपरंट असणार, राईट. सो त्याच्यामध्ये जे काही कंटेंट असणार आहेत ते डिरेक्टली आपल्याला दिसू शकतात ट्रान्सपरंट असल्यामुळे ग्लासेस. ओके, सो व्हाईट बॉक्स टेस्टिंगमध्ये काय होतं, जे काही इंटरनल कोडिंग असणार आहे एखाद्या प्रोडक्टसाठीचं बनवलेलं जे काही इंटरनल कोडिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर असणार आहे ते काय होतं, ट्रान्सपरंट असतं. ओके, सो हे कशासाठी यूज, ह्या प्रोसेसला नेमकं काय म्हटलं जातं, तर इट इज द टेस्टिंग प्रोसेस इन विच वी व्हेरीफाय. आपण काय व्हेरीफाय करतो, आपण काय चेक करतो, तर त्या ज्या सॉफ्टवेअरमध्ये इंटरनल कोड असणार आहे त्याचा आणि जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असणार आहे त्या सॉफ्टवेअरचं ते काय केलं जातं, ह्या टेस्टिंगमध्ये ट्रान्सपरंटली आपल्याला दिसून येतं. इट इज मेनली कॉन्सन्ट्रेट ऑन द टेस्टिंग फ्लॉज ऑफ इनपुट्स अँड आउटपुट्स. हे मेन कशांवर कॉन्सन्ट्रेट करतं, तर जे काही इनपुट आणि आउटपुट आहेत त्या सॉफ्टवेअर थ्रू त्याच्यावर फोकस केलं जातं. प्लस
स्ट्रेंथिंग सिक्युरिटी अँड इम्प्रूव्हिंग डिझाईन अँड युजेबिलिटी ऑफ सॉफ्टवेअर प्रोडक्ट. ओके, व्हाईट बॉक्स टेस्टिंगला खूप सारी नावं आहेत. त्यातील काही नावं मी आत्ता तुम्हाला सांगते. त्याला क्लिअर बॉक्स टेस्टिंग, ओपन बॉक्स टेस्टिंग, स्ट्रक्चरल टेस्टिंग, ट्रान्सपरंट बॉक्स टेस्टिंग, कोड बेस्ड टेस्टिंग अँड ग्लास बॉक्स टेस्टिंग असे नंबर ऑफ टेस्टिंगची त्या नावं आहेत. ओके, जेणेकरून काय त्याच्यामध्ये जे एखादा ग्लासचा बॉक्स आहे सपोज करूया आपण, त्याच्यामध्ये जे काही कंटेंट आहेत ते आपल्याला क्लिअरली फाइंड आउट होतात, ट्रान्सपरंटली दिसतात. सो त्याला व्हाईट बॉक्स टेस्टिंग असं नाव दिलेलं आहे. लक्षात येते. आणि त्याचे नंबर ऑफ नेम्स मी आत्ता तुम्हाला सांगितलेले आहेत. नेक्स्ट, इट युजेस फॉलोइंग मेथड्स. कोणकोणत्या मेथड्स ते यूज करतं? तर स्टेटमेंट कव्हरेज, ब्रांच कव्हरेज अँड द लास्ट वन इज पाथ कव्हरेज. ओके, स्टेटमेंट कव्हरेजमध्ये काय होतं? जे काही प्रोग्रॅमिंग स्टेटमेंट असणार आहेत, ओके, एखाद्या सिस्टीममध्ये जे काही प्रोग्रॅमिंग स्टेटमेंट्स असणार आहेत ते टेस्ट केले जातात यूजिंग मिनिमम नंबर ऑफ टेस्टीस. ओके, जे काही स्टेटमेंट असणार आहेत प्रोग्रॅमिंगची ते काय केले जातात? टेस्ट केले जातात यूजिंग मिनिमम नंबर ऑफ टेस्ट्स. ओके, आता ब्रँच कव्हरेजमध्ये काय येणार? एखाद्या सिस्टीममध्ये जी काही ब्रांच कंडिशन्स असतात, ओके, त्या ॲटलिस्ट वन टाईम तरी काय केल्या जातात? त्या टेस्ट केल्या जातात. दी नेक्स्ट वन इज पाथ कव्हरेज. याच्यामध्ये काय होतं? जे काही स्टेटमेंट्स असणार आहेत प्रोग्रॅमिंग स्टेटमेंट्स प्लस ज्या काही ब्रांच कंडिशन्स असणार आहेत एखाद्या सिस्टीममध्ये, ब्रांच कंडिशन्स प्लस जे काही प्रोग्रॅमिंग स्टेटमेंट्स आहेत प्रेझेंट, ते ॲटलिस्ट एकदा तरी सिंगल टाईम तरी काय केले पाहिजे? चेक केले पाहिजे, टेस्ट केले जातात. ते कशामध्ये? पाथ कव्हरेजमध्ये. ह्या 3 काय झाल्या? व्हाईट बॉक्स टेस्टिंगच्या मेथड्स. नेक्स्ट, व्हाईट बॉक्स टेस्टिंग involves 2 steps. The first one is understand the source code and the next one is create test cases and executed it. Okay, first step, understand the source code. याच्यामध्ये काय होणार? तर जो काही टेस्टर असणार आहे, ओके, त्या सॉफ्टवेअर प्रोडक्टचा सोर्स कोड काय केला जातो तो समजून घेतो फर्स्ट स्टेपमध्ये. नेक्स्ट, हे जे व्हाईट बॉक्स टेस्टिंग असणार आहे ते ट्रान्सपरंट असणार आहे. सो जे इंटरनल वर्किंग आहे ते टेस्टरला काय असणार आहे? ट्रान्सपरंट असणार आहे. सो इंटरनली जो काही सोर्स कोड असणार आहे किंवा त्याला जे काही कोड असणार आहे त्याच्याबद्दल हाय नॉलेज असणं त्या टेस्टरला गरजेचं आहे. जो काही कोड आहे त्याच्यासाठी जी काही प्रोग्रॅमिंग लँग्वेज यूज केलेली आहे त्याचं हाय लेवलचं नॉलेज असणं त्या टेस्टरकडे गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट वन इज क्रिएट टेस्ट केसेस अँड एक्झिक्यूट. ह्यो जो काही टेस्टर असणार आहे तो काय करतो? नंबर ऑफ स्मॉल टेस्ट केसेस क्रिएट करतो, तयार करतो. कोणासाठी? फॉर इच प्रोसेस. त्या एखाद्या प्रोडक्टसाठी नंबर ऑफ प्रोसेसेस असणार आहेत, त्या प्रत्येक प्रोसेससाठी तो जो काही टेस्टर असणार आहे तो टेस्ट केसेस क्रिएट करतो. ओके, प्रत्येक प्रोसेससाठी किंवा हे जे काही नंबर ऑफ प्रोसेसेस आहेत त्यांच्यासाठी टेस्ट केसेस क्रिएट करतो. प्लस त्यांचं काय करतो? एक्झिक्युशन करतो. म्हणजेच नेमकं काय करतो याच्यामध्ये? तर जे काही ट्रान्सपरंट कोड असणार आहे, राईट, जो काही कोड असणार आहे तो काय करतो? चेक करतो. त्याच्यासाठी त्या टेस्टरकडे काय असणं गरजेचं आहे? जी काही प्रोग्रॅमिंग लँग्वेज त्या कोडसाठी यूज केलेली आहे त्या कोडची जी काही प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे त्याच्याबद्दल त्याला डीप नॉलेज असणं गरजेचं आहे. सो हे टेस्टिंग डेव्हलपरसुद्धा करू शकतो, कारण डेव्हलपरनेच हा कोड डेव्हलप केलेला असतो. सो त्याला त्या प्रोग्रॅमिंगबद्दल ऑब्वियसली हाय नॉलेज असतं. सो हे डेव्हलपरसुद्धा काय करू शकतो? करू शकतो. नेक्स्ट, ॲडव्हान्टेजेस ऑफ व्हाईट बॉक्स टेस्टिंग. फर्स्ट ॲडव्हान्टेज इज इट परफॉर्म्स कोड ऑप्टिमायझेशन थ्रू फाइंडिंग हिडन बग्स. ओके, तर काय करतं? कोड ऑप्टिमायझेशन. कसं? तर जे काही बग्स असणार आहेत त्याच्यामध्ये ते फाइंड आउट करून
केला जातो. द नेक्स्ट वन इज इट इज स्ट्रिक्ट बिकॉज ईच अँड एव्हरी स्टेटमेंट ऑफ कोड टेस्टेड ॲटलिस्ट वन टाईम. ते काय आहे, खूप स्ट्रिक्ट आहे. का स्ट्रिक्ट म्हटलं जातं? स्ट्रिक्ट म्हणण्यापेक्षा आपण करेक्टसुद्धा म्हणू शकतो. हे अगदी परफेक्ट प्रॉपर आहे असे सुद्धा म्हणू शकता. का? कारण त्याच्यामध्ये जो काही कोड असणार आहे त्याच्यामधलं जे काही प्रत्येक स्टेटमेंट असणार आहे ते ॲटलिस्ट वन टाईम काय केलं जातं, टेस्ट केलं जातं. नेक्स्ट, ऑटोमेशन ऑफ व्हाईट बॉक्स टेस्ट केसेस कॅन बी डन इझिली. नेक्स्ट, इट कॅन बी अप्लाइड ॲट अर्लियर टेस्टिंग स्टेज ॲज देअर इज नो नीड टू वेट फॉर ग्राफिकल युजर इंटरफेस. लक्षात येते? These are the advantages of white box testing. Thank you.